तर एक महत्त्वाची बातमी, दादा म्हणाले पावसात वादळात पुतळा टिकलाच पाहिजे. छगन भुजबळांनी हे म्हटलंय. तर दुधानं तोंड पोळल्यानंतर माणूस ताकही फुंकून पितो, असं अजित पवार म्हणाले. याआधी एक घटना झाली, त्यानंतर राजकारण झालं, असंही अजित पवार म्हणाले. अजितदादा पवार म्हणाले की ते पावसात उन्हात ताणात वादळ वाऱ्यात पुतळा टिकला पाहिजे. मला अजितदादांना सांगायचं आहे, अजितदादा, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जिवंतपणे सुद्धा अनेक वादळं वाऱ्यांना तोंड दिलं. त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या विचारांना अनेक वादळांनी टक्कर दिली, पण विचार खुंटले नाहीत. तसाच हा पुतळा सुद्धा अतिशय मजबूत पायावर उभा आहे. कसलाही वादळ, पाऊस, वारा, भूकंप काही आलं तरी तिथं कुठं धक्का लागता कामा नये. तुम्हाला माहिती आहे की दुधाने तोंड पोळल्यानंतर ताक देखील माणूस फुंकून पितो. आणि मधी एक घटना झाली, त्याचं काहींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. कुणाचंही सरकार असलं तरी कुठलेही राज्यकर्ते, कुठलंही सरकार महापुरुषांचे पुतळे उभे करत असताना ते मजबूतच असावेत, हाच विचार प्रत्येकाच्या मनात असतो.